सिंह राशी एकट्या योद्धाचा मौतला हुंकार. सिंह राशी, तू ज्याचं हृदय सिंहासारखं धाडसी पण मन कमळासारखं कोमल आहेस, त्या लोकांनी तुला फक्त तुझं बाह्य तेज, आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण पाहिलं, पण त्यांनी तुझ्या मनातील गूढ, एकांत आणि गुप्त संघर्ष फारच कमी समजले. तू जसा दिसतोस तो तेजस्वी सिंह, तो लोकांचा पुढारी, मार्गदर्शक आणि युद्धातही शांत राहणारा, पण तू जसा आहेस तो फार वेगळा. एक शांत लढवय्या, स्वतःचं दुःख गिळून इतरांना सावरणारा आणि आयुष्यभर ठीक आहे म्हणणारा, पण आतून थकलेला असलेला. सिंह राशीच्या हृदयाची विशेषता म्हणजे तो इतरांच्या अश्रूंना मिठीत घेतो, पण स्वतःचे अश्रू आकाशात झटकतो आणि त्या आकाशातून ब्रह्मदेव प्रत्येक थेंब गाठत असतो. तू एकट्याने जग जिंकलंस, प्रेम गमावलंस, नात्यात अपूर्णता बघितली, पण तरीही मी समर्थ आहे असं स्वतःला समजावत राहिलास. पण आत्तापर्यंत जे झालं ते परीक्षा होती. आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, माझा सिंह खूप लढलाय, आता त्याला परीक्षा नाही, आता त्याचं तेज फळ देईल. तुझ्या अश्रूंमधून तपश्चर्या होती, तुझ्या शांततेमध्ये ब्रह्मध्यान होतं, तुझ्या सहनशीलतेत देवत्व होतं आणि आता त्याचं फलित म्हणून ब्रह्मदेव उत्तर नाही तर नवीन जीवनाची दिशा देणार आहेत. तुझं राज्य, तुझं स्वप्न, तुझं प्रेम सगळं तुला मिळणार आहे, पण यावेळी ते सगळं शाश्वत असणार आहे. सिंह राशी, जेव्हा तू शेवटच्या थेंबापर्यंत दिलं तेव्हा ब्रह्मदेवांनी ठरवलं, आता मी देणार आणि अमरत्वासारखं देणार. नंबर 1 आहे, तुझ्या मौनातील तपश्चर्या आता तेजात प्रकट होईल. तू जेव्हा रागवला नाहीस तेव्हा लोकांना वाटलं तुला फरक पडत नाही, पण खरे तर तू मौनातच तपश्चर्या करत होतास. आता ब्रह्मदेव तुझ्या त्या मौनाला प्रकाशाचं रूप देणार आहेत. तुझं मौनच लोकांसाठी मार्गदर्शक ठरेल. तुझं शांत असणं म्हणजे शौर्य ठरेल. नंबर 2 आहे, जे नातं तुटलं त्यातून एक नवीन आत्मबंध तयार होईल. तुझं एखादं नातं खूप जवळचं, खूप मनाचं तुटलं, हरवलं आणि त्याचं शल्य आजही श्वासात आहे, पण ब्रह्मदेव आता तुझ्या हृदयाला फक्त भरपाईच नाही तर पुन्हा एकदा पूर्ण होण्याची संधीही देणार आहेत. हे नातं आधीच्यापेक्षा खोल, स्थिर आणि आत्म्याशी जोडलं गेलेलं असेल. नंबर 3 आहे, तुझ्या अश्रूंना आता आशीर्वादात बदलण्यात येणार आहे. किती वेळा तू रात्री न बोलता रडलास, प्रकाश नसेल पण डोळ्यात एक वेदना असायची. ब्रह्मदेव म्हणतात, सिंहाच्या अश्रूसुद्धा तेज दिसतं, ते कधीही व्यर्थ जात नाहीत. आता त्या प्रत्येक अश्रूच्या जागी एक अनुभव, एक यश आणि एक अंतर्मनाचं समाधान मिळणार आहे. नंबर 4 आहे, तू जेव्हा दुसऱ्यांना सावरलंस तेव्हा तुझ्या डोक्यावर ब्रह्महस्त ठेवलं गेलं, आता त्याचं फळ येणार. तुझं आयुष्य म्हणजे दुसऱ्यांना आधार देत स्वतःचं कोसळणं. तू दिलं वेळ, प्रेम, साथ आणि सगळं. आता ब्रह्मदेव तुझ्या त्या दिलगिरीचं दैवी मूल्य परत करणार आहेत, स्वतःच्या कृपेच्या रूपात. नंबर 5 आहे, तुझं आत्मभान आता परभणात बदलणार आहे. तुझी बुद्धी तीव्र आहे, पण आत्तापर्यंत तू तुझ्या अंतर्ज्ञानावर फारसा विश्वास ठेवला नाही, पण आता ब्रह्मदेव तुझ्या अंतर्मनात ऐकू येणाऱ्या आवाजाला अधिक स्पष्ट करणार आहेत. पुढे तुझा प्रत्येक निर्णय ब्रह्मदिशेने चाललेला असेल, त्यात अचूकता, स्पष्टता आणि दिव्यता असेल. नंबर 6 आहे, तुझं प्रेम आता गमावण्याजोगं नसणार तर आत्म्याला समजणार आहे. तुझं प्रेम तुझ्या तेजासारखंच दृढ, निष्ठावान आणि खंबीर असेल. आता ब्रह्मदेव तुझ्यासाठी अशा व्यक्तीला पाठवणार आहेत ज्याला तुझं मौन समजेल, तुझं रक्षण करावं वाटेल आणि तुझ्या आत्म्याशी संवाद साधता येईल. नंबर 7 आहे, तुझं सामर्थ्य आता इतरांच्या उपचारासाठी वापरलं जाणार आहे. सिंह राशीचा मूळ स्वभाव लोकांना प्रेरणा देणं, उभं करणं आणि त्यांच्या आधारात प्रकाश बनणं. आता ब्रह्मदेव तुझ्यातील ऊर्जा शब्दांच्या पलीकडील थरांवर नेणार आहेत. तुझ्या उपस्थितीनेच लोक सावरणार, तुझ्या नजरेतूनच लोकांना आशा मिळणार. नंबर 8 आहे, तुझ्या मनातला गोंधळ संपेल आणि त्याला ब्रह्मदिशा मिळेल. तुझ्या मनात बऱ्याचदा 2 वाटा असतात, कधी कर्तव्य, कधी इच्छा, कधी प्रेम तर कधी संकोच. आता ब्रह्मदेव तुझ्या अंतरात्म्याला एक स्पष्ट, शुद्ध आणि निर्णायक दिशा देणार आहेत. तुझं हो म्हणजे ब्रह्माचा आदेश होईल आणि तुझं नाही म्हणजे ब्रह्म संरक्षण. नंबर 9 आहे, तू जेव्हा स्वतःवर शंका घेतलीस तेव्हा ब्रह्मदेवांनी तुझ्या बाजूने निर्णय घेतला. कधी कधी तू स्वतः म्हणालास, का मीच का, आणि इतकं दिलं तरीही का मिळालं नाही. त्या क्षणी ब्रह्मदेव म्हणाले, सिंह आहेस तू, तुला जे मिळेल ते थेट माझ्या हस्ताक्षरानं मिळेल. उशीर होईल पण विसरलं जाणार नाही. आता त्याच उत्तराची वेळ आली आहे. तू लढलास म्हणून नाही तर तू समजलास म्हणून ब्रह्मदेव तुला निवडत आहेत. तुझं तेज हे लढाईसाठी नव्हतं, ते समजून घेण्यासाठी होतं. तू लोकांची भावना समजून घेतलीस, प्रेमाच्या मागचं दुःख वाचलं, गोंधळलेल्या हृदयांना दिशा दिलीस. ब्रह्मदेव म्हणतात, हा फक्त योद्धा नाही, हा प्रकाशवहा आहे. याला आता स्वतःसाठी प्रकाश हवा आहे आणि तो मी देणार. आता सिंहाच्या गरजांना, इच्छांना आणि आत्म्याला ब्रह्मतेज उत्तर देणार आहेत. ही 10 अटळ गोष्टी म्हणजे फक्त यशाची यादी नाही, तर या गोष्टी म्हणजे तुझ्या आत्म्याच्या प्रतीक्षा संपण्याची साक्ष आहेत. सिंह,
तू जिथं फक्त स्वतःला सावरून ठेवत होतास, आता तिथंच ब्रह्मदेव तुझ्या हृदयात आश्रय घेणार आहेत. सिंह राशी, आता तुझं सामर्थ्य ओळखलं जाणार आहे, पण यावेळी ते फक्त टाळ्यांमध्ये नाही तर ब्रह्मदेवाच्या आशीर्वादात उमटणार आहे. आता विस्तारित निष्कर्ष. सिंह राशी, जे आयुष्यभर प्रकाश दिलं, ज्याला अखेर ब्रह्मतेज लाभणार. सिंह राशी म्हणजे तेजस्वी लढवय्या, जो स्वतः अंधारात असूनही दुसऱ्यांना प्रकाश देतो, जो स्वतः भुकेलेला असूनही दुसऱ्यांना अन्न देतो, जो स्वतः तुटलेला असूनही दुसऱ्यांचं मन जोडतो. तो कधी कधी खूप एकटा असतो, पण तो एकटा असूनही कमकुवत नाही. तो मौनात झगडतो, मौनात रडतो आणि मौनातच परत उभा राहतो. आता त्या मौनाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. ब्रह्मदेव स्वतः पुढे आले आहेत आणि ते म्हणत आहेत, तुझ्या प्रत्येक सहनशीलतेचे उत्तर मी आहे. माझ्या हस्ताक्षरात लिहिलं आहे. आता तुला प्रश्न नाही विचारायचे, फक्त फळ स्वीकारायचं आहे. सिंह राशी, आता तुला जे मिळेल ते केवळ मेहनतीचं फळ, सहनशीलतेचं उत्तर, स्वप्नांचं परिपालन नाही, तर याहूनही मोठं आहे, उच्च आहे. ते फळ ब्रह्मदेवांनी स्वतः निवडलेलं आहे. ते तुझ्या कर्माच्या मर्यादा ओलांडून येणार आहे. हे फळ म्हणजे काय, तर तुझ्या आयुष्यात शांतता, जी कोणी तोडू शकणार नाही. तुझं प्रेम, जे केवळ तुझ्या आत्म्याशी बोलेल. तुझा यशाचा शिखर, जे तुला घमेंड न देता नम्रता देईल. आणि तुझी ओळख, जी आता लोकांच्या नजरेत नव्हे तर देवाच्या कृपेने उजळेल. आता सिंहासाठी नवीन अध्याय सुरू होतो, जिथं संघर्ष नव्हे समजूत असेल, जिथे एकटेपणा नव्हे आत्मभान असेल, जिथे युद्ध नव्हे विजयाचा उत्सव असेल, आणि जिथं मी नव्हे तर मी आणि ब्रह्म अशी नवीन ओळख असेल. शेवटचं वाक्य सिंह राशीसाठी तेही खास असणार आहे. सिंह होता तू, पण आता ब्रह्मदेव म्हणत आहेत, तू केवळ सिंह नाहीस, तू माझा दीप आहेस, जो इतरांना दाखवतोस मार्ग. आता मी तुझ्यासाठी प्रकाशाचा मार्ग तयार आहे. एक नवीन सिंह, जो आता केवळ लढणार नाही तर तेजात झळकणार आहे, तेही ब्रह्मतेजात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.